एससी उपवर्गीकरण के खिलाफ मुंबई में भारी आक्रोश। मेट्रो सिनेमा से विधान भवन तक निकला महामोर्चा, दिग्गज नेता हुए शामिल। मुंबई अनुसूचित जाति एससी आरक्षण के भीतर उपवर्गीकरण सब कैटेगराइजेशन के फैसले के विरोध में आज मुंबई की सड़कों पर बहुजन समाज का भारी जनसैलाब उमड़ पड़ा। विभिन्न अम्बेडकरवादी संगठनों और रिपब्लिकन पार्टियों के संयुक्त तत्वावधान में दक्षिण मुंबई के ऐतिहासिक मेट्रो सिनेमा से विधान भवन तक एक अत्यंत भव्य और विशाल मोर्चा निकाला गया। इस नीति के खिलाफ अपना विरोध दर्ज कराने के लिए पूरे महाराष्ट्र से लाखों की संख्या में बहुजन और वंचित समाज के लोग मुंबई पहुंचे। एक मंच पर आए रिपब्लिकन और अम्बेडकरवादी आंदोलन के दिग्गज। इस महामोर्चे की सबसे खास बात ये रही कि इसमें रिपब्लिकन आंदोलन और विभिन्न सामाजिक राजनीतिक संगठनों के तमाम बड़े नेता एक मंच पर एकजुट नजर आए। आंदोलन का नेतृत्व करने वाले प्रमुख चेहरों में शामिल थे श्री भीमराव अंबेडकर कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा, आनंद राज अंबेडकर नेता रिपब्लिकन पक्ष, प्रोफेसर जोगेंद्र कवाडे सर नेता पीपल्स रिपब्लिकन पार्टी, विधायक राजकुमार बडोले पूर्व सामाजिक न्याय मंत्री, विधायक सिद्धार्थ खरात, जयदीप कवाडे युवा नेता, बबनराव गोलप पूर्व विधायक, बाबूराव माने पूर्व विधायक, अशोक कामठे भीम आर्मी, सागर संसारे, एडवोकेट सुरेश माने, बाठा साहेब पवार आरपीआई। इनके अलावा रिपब्लिकन पार्टी आरपीआई के विभिन्न गुटों के पदाधिकारी और कार्यकर्ता भी भारी संख्या में इस प्रदर्शन में शामिल हुए। आरक्षण में फूट डालना बंद करो नारों से गूंजी मुंबई। मेट्रो सिनेमा से शुरू हुआ यह मोर्चा जैसे जैसे आगे बढ़ा, इसने एक विराट जनसागर का रूप ले लिया। प्रदर्शनकारियों के हाथों में नीले झंडे, बैनर और तख्तियां थीं। आरक्षण में उपवर्गीकरण वापस लो, संवैधानिक अधिकार अमर रहे और दलित बहुजन एकता जिंदाबाद के गगनभेदी नारों से पूरा परिसर गूंज उठा। आंदोलनकारी नेताओं ने सरकार पर कड़ा प्रहार करते हुए कहा कि उपवर्गीकरण के जरिए अनुसूचित जाति के भीतर दरार पैदा करने और बहुजन समाज की एकजुटता को तोड़ने की राजनीतिक साजिश की जा रही है, जिसे समाज कभी स्वीकार नहीं करेगा। नेताओं की दो टूक चेतावनी। यदि सरकार ने अनुसूचित जाति के उपवर्गीकरण का ये विवादित फैसला तुरंत वापस नहीं लिया, तो आने वाले दिनों में यह आंदोलन केवल मुंबई तक सीमित नहीं रहेगा, बल्कि पूरे महाराष्ट्र की सड़कों को जाम कर दिया जाएगा। सरकार पर बड़ा चौतरफा दबाव। विधानसभा सत्र के दौरान विधान भवन पर धड़के इस महामोर्चे ने राज्य सरकार की चिंताएं बढ़ा दी हैं। एक तरफ जहां सर्वदलीय दलित विधायक इस फैसले का विरोध कर रहे हैं, वहीं आज सड़कों पर उतरे इस जनसैलाब ने सरकार पर नीतिगत और राजनीतिक रूप से बड़ा दबाव बना दिया है। आंदोलन के मद्देनजर मुंबई पुलिस ने विधान भवन और आसपास के इलाकों में सुरक्षा के कड़े बंदोबस्त किए थे और कई जगहों पर रूट डाइवर्ट किए गए थे। सोबत असल्यामुळे आपण आपलं जे आता सध्या सरकारने जो घातलेला घाट आहे, आपल्याला एकूणच आपल्या मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं की मी एका बौद्धांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित नाही, तर मी 59 जातीचं प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांच्या हक्कासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। संविधानाने आपल्याला जे आरक्षण दिलंय, संधी आहे, समान संधी आहे आणि त्या समान संधीचा या ठिकाणी वापर सगळ्यांनी उपयोग केला पाहिजे। आरक्षणाचे तुकडे हे आरक्षण संपवण्याचा हा मनसुबा आहे शासनाचा आणि म्हणून आपण या गोष्टीसाठी तयार राहिलं पाहिजे। मी आपल्या सर्वांना या ठिकाणी एक विनंती करू इच्छितो, मागे
अॅट्रॉसिटीच्या समर्थनामध्ये लाखांना मोर्चे निघाले आणि म्हणून आज मुंबईमध्ये तुम्ही संकल्प करा, सरकारच्या विरोधामध्ये आपण कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये या ठिकाणी उपस्थित नाहीत. सरकारने जे आरक्षण संपवण्याचं जे धाड घातलेलं आहे त्याच्यासाठी लाखोच्या संख्येनं आपापल्या जिल्ह्यामध्ये अॅट्रॉसिटीच्या समर्थनात मागे जसे मोर्चे निघाले तशाच पद्धतीने आपण आपापल्या भागामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये आपण मोर्चे काढावेत एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. हा लढा आपण जिंकणारच आहोत. आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब, आनंदजी आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात निघालेला हा लाखोंचा मोर्चा केवळ महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आवाज उमट आहे. बांधवांनो, एकच गोष्ट, फक्त 2 मिनिट घेणार. आम्ही नागपूरवरून आलेलो आहोत. संविधान उपवर्गीकरण कृती समिती नागपूर, जो 20 मार्चला आम्ही देखील भव्य असा महामोर्चा काढलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून हा सामाजिक न्यायाचा रथ इथपर्यंत आणून ठेवलेला आहे. बांधवांनो, उपवर्गीकरणाच्या माध्यमातून तो व्यक्तींच्याही आपल्याला मागे जाऊ देता कामा नये. आता परीक्षा आलेली आहे आपली आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मरणाच्या तयारीनेच आम्ही रणांगणात उतरलेलो आहोत. वही काम तरक्की कर सकते हैं जिनमें कुर्बानी देने का जज्बा होता है. वैसे तो आप तथागत बुद्ध के मार्ग पर चलने वाले शांति प्रिय लोग हैं, लेकिन आजमा बेरंगे तो बेरंगी सही, जमी तंग है तो तंगी सही. यहाँ पे अगर संगीत जंग चाहते हैं तो अभी जंग ही सही. बांधवांनो, बाबासाहेब आंबेडकरांचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, सरसरणी आनंदराज आंबेडकरांचं, डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज आपण इकडे सर्वजण आपल्या बापाने आपल्याला जे आरक्षण दिले त्यासाठी इकडे उपस्थित झाला, त्याबद्दल तुमच्या सर्व भीम सैनिकांचे आणि 59 सर्व कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. लोकांना जागृत करायचंय. आज जे मुंबईमध्ये आले त्याबद्दल एवढ्या पावसामध्ये उभे आहेत, कारण की आपल्या बापाने आपल्याला एवढं मोठं काम करून दिलंय. मी तुम्हा सर्वांना सांगतो, आपल्या सर्वांना आंबेडकर कुटुंब असेल किंवा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना मानणारी लोक असतील, नेते मंडळी असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, जोपर्यंत आंबेडकर परिवार आदेश काढत नाही, रस्त्यावरती आपल्याला ही लढाई लढायची आयुष्यभर आहे. आणि जोपर्यंत हे आरक्षण रद्द होत नाही तोपर्यंत आपल्याला रस्त्यावरतीच लढावं लागणार आहे. हे उपवर्गीकरण आरक्षण झालं तर आपल्या येणाऱ्या 20 पिढ्यांना, आपल्या येणाऱ्या 20 वर्षाच्या लोकांना, युवांना रोजगार भेटणार नाहीये, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मी जास्त बोलत नाही कारण आपल्या इकडे बोलणारे भीमरावजी आंबेडकर साहेब आहेत आणि बाकीच्यांनी पण अनेक मुद्दे मांडलेत. जास्त लोक खूप वेळ उभा आहेत, त्यांना त्रास झालाय, मी त्यांची माफी मागतो. पण ज्यानंतर जो आपल्याला आदेश येईल ते आपण सर्वांनी इकडनं पालन करून सगळे आपापल्या ठिकठिकाणी गावी जाऊन त्याचा प्रचार प्रसार नीट कराल. आणि जोपर्यंत आपल्याला आदेश येत नाही पुढचा तोपर्यंत आपण कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. जय भीम. शांतीता रखा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, बौद्धिसत्व संविधानकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, लाख लाख अभिनंदन करतो. एवढ्या पावसाच्या वातावरणामध्ये आपण लाखोच्या संख्येने या मुंबईमध्ये हजर झालात. उपवर्गीकरणाची ताकद काय आहे ते रद्द करण्यासाठी सरकारचं अभिनंदन करतो. बघा ताकद काय आहे. सरकार येथील मनुवादी
संघटनेला आपण आपल्या मोर्चाच्या माध्यमामधून आज दाखवून दिलेला हे उपकरणीकरणाचा घाट घालण्यात आलेला आहे. जो आमची मागणी नव्हती, मातंग समाजाची देखील मागणी नव्हती, परंतु काही मूठभर मातंग समाजाचे लोक जे संघाच्या शाखेवरती जातात, संघाचे पैसे घेतात, असे संघटना मूठभर लोकांनी एक निवेदन दिलं. त्या निवेदनाच्या आधारे आज हा उपवर्गीकरणाचा घाट या महाराष्ट्रामध्ये घातलेला. दुसऱ्या राज्यामध्ये काय झालं हे मी जाणत नाही, परंतु या महाराष्ट्रामध्ये मी घडून देणार नाही. आपण सगळे घडून देणार नाही, कारण 59 जाती आम्ही एकत्र आहोत. 59 जातीची वज्रमूठ आमच्या बरोबर आहे. एक प्रतिज्ञा इथे करायला पाहिजे, येणाऱ्या काळामध्ये ही वज्रमूठ अशीच असायला पाहिजे. जेव्हा ही वज्रमूठ आता सत्ताधाऱ्यांवरती पडेल तेव्हा याचं सरकार उलटून पडेल. एक निर्णय घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. 59 जातीच्या लोकांनी येणाऱ्या काळामध्ये बीजेपीचा कोणी असेल त्याला माझं मत जाणार नाही, हे तुम्ही निक्षून त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. बाबा सत्ता हातामध्ये घ्या, किती दिवस आज मोर्चे वगैरे काढणार. त्याने एक वटहुकूम काढला आणि आम्हाला काम धंद्याला लावलेला. आमचा वेळ, आमचा पैसा, आमचा श्रम हे आम्ही आज या मोर्चाच्या माध्यमातून व्यक्त करत आहोत. परंतु ह्याच्या पुढे आमची लढाई हे सत्तेची लढाई असणार, हे देखील आज तुम्ही लोकांनी ठरवायला पाहिजे. कोणाच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न नाही. बाबासाहेबांनी एकेकाळी 1938 ला सांगितलं, एक वेळेला तुम्ही सत्ताधारी समाज या देशामध्ये व्हा. मी समजतो आज चांगली चुनौती आपल्या समोर आलेली आहे. आपण सगळे आपले मतभेद विसरून एकत्र आलेलो आहोत. एका दिलाने ही लढाई लढत आहोत. हा मेसेज सरकारपर्यंत गेलेला आहे हे असं आपल्याला सांगतो. आज सकाळी मला काही आमदार इथे भेटले आणि आमदारांनी मला सांगितलं की आम्ही सर्वप्रथम 29 आमदारांचं मी अभिनंदन करेन. एकत्रपणे येऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि मुख्यमंत्र्यांना त्याने सांगितलं हे जे काही उपवर्गीकरण आहे ते बंद करा. मी एकत्र झालेलो आहे. बीजेपी मधले देखील आमदार जे अनुसूचित जातीचे आहेत ते देखील एकत्र आले. एक अभेद युती झाली. आपल्याला सांगू इच्छितो त्या आमदारांनी मला जे सांगितलं, मुख्यमंत्री एवढे सिरियस दिसले नाही भीमरावजी. आम्ही निवेदन दिलं, निवेदनाकडे बघितलं आणि सांगितलं पुढच्या वेळेला मी काहीतरी निर्णय घेतो. मुख्यमंत्री या काही घोषणा दिल्या, मुख्यमंत्री होश में आओ, त्याप्रमाणे या मोर्चाच्या माध्यमामधून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितो, बाबा तुम्ही होश मध्ये या आणि उपवर्गीकरणाला आमचा विरोध आहे. या महाराष्ट्र उपवर्गीकरण होऊ देणार नाही. या लोकांची राजनीती राहिलेली आहे संपूर्ण देशामध्ये. दोन 2014 मध्ये जेव्हा ते बसले सत्तेवरती, जेव्हा केंद्रामध्ये बसले, जेव्हा राज्यामध्ये बसले, तेव्हा आठवत असेल हिंदू मुस्लिमांचा वाद लावला त्यांनी. हिंदू मुस्लिमांच्या वादात सत्ता हस्तगत केली. मायनॉरिटीजना टार्गेट केल्याच्या मुस्लिम आपले बांधवा. आज अनेक मुस्लिमांच्या संघटनेने आज आपल्याला सपोर्ट दिलेला आणि हिंदू मुस्लिमापासून सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये एका बाजूला ओबीसी, दुसऱ्या बाजूला मराठा समाज यांच्यामध्ये वाद लावला. आज गावागावामध्ये गेला तर काया, गावागावामध्ये एक दुसऱ्याला एकाच्या अँगलने बघितलं जात.
विषमतेने बघितला जातो. एका बाजूला मराठा आहे, दुसऱ्या बाजूला ओबीसी आहे. तर पाणी उघडा. गावागावामध्ये एका बाजूला मराठा आहे, ओबीसी आहे. जे एकत्र भरण होते, एकत्र नाटक होते, एकत्र व्यवहार होते, मैत्री संबंध होते, आज विध्वस्त त्यांच्यामध्ये आलेला. दुसरा प्रयत्न या फडणवीस सरकारने केला. एका बाजूला आदिवासी, दुसऱ्या बाजूला धनगर समाज यांच्यामध्ये त्यांनी भांडणं लावलं. आज त्याने बघितलं 59 जाती आहे एकत्र. यांच्यामध्ये भांडणं कशी लावायची. काही मोडभर मातंगारा घेतला आणि त्यांच्यामध्ये आज 59 जातीचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये कोणाचंही भलं नाही. 59 जाती या व्यस्त नाबूद होती. अशा प्रकारचं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. परंतु फडणवीसांना सांगू इच्छितो, बाबा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य रत्न साठे यांचा आहे महाराष्ट्र असे प्रकार चालू देणार नाही. त्याप्रमाणे लढू आणि त्याच्यातून आपण विजय होऊ हे सांगण्याचा प्रयत्न. आम्ही मातंग समाजाच्या विरुद्ध नाही. हे माझं पहिलं वाक्य आहे. पहिल्यापासूनच मातंग समाज आमचे बंधू आहे, बहिणी आहेत. अनेक मातंग सुशिक्षित झालेले आहेत. त्याला कुठल्या मार्गाने जावं हे त्यांना कळत आहे. परंतु ज्या काही संघटना पैसे पुरवतात, हिंदुत्ववादी संघटना, IT सेक्शन त्यांचे चालवत आहेत, त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये त्यांनी तेढ वातावरण निर्माण केलेलं आहे. वातावरण कसंही हो, मातंगाने आम्हाला कितीही बोलू, परंतु संवादाच्या वाचा आम्ही बंद केलेल्या नाहीत हे देखील मी त्यांना सांगू इच्छितो. जे मातंग भाऊ आमचे चुकलेल्या मार्गाने राहतात. आज महापुरुषाच्या यादीमध्ये साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा तसबीर आम्ही लागतो. छत्रपती शिवाजी महाराज आहे, बाबासाहेब आहेत, फुले आहे, रविदासजी आहे. त्याचबरोबर आम्ही अण्णाभाऊ साठेंची तसबीर लावतो. कुठल्याही स्टेजवरती जाऊन बघा. परंतु आपल्याला एक आव्हान करतो, ज्यांच्या मुळे आज आपली माथी भडकलेली आहे, ज्यांच्या विचारावरती आज चालण्याचा तुम्ही योग केलेला आहे, आपल्या अण्णाभाऊ साठेची तसबीर लावतायत काय हे मला दाखवून द्या. मग तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, कोणाच्या बाजूने आहात हे दिसून येईल म्हणून आपल्याला सांगतो. जी काय आज सरकार इथे उभी राहिलेली आहे, या उत्तर प्रदेशच्या निवडणुका, महाराष्ट्रामध्ये निवडणुका घ्यायच्या असतील, EVMचा कवच कुंडल बाजूला टाका. आम्य साम्य रस्त्यावरती 59 जातीची वज्रभूत किती आहे हे आपल्याला दाखवण्याचा आपल्याला सांगू इच्छितो. म्हणून आज एवढ्या मोठ्या पावसाळी वातावरणामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला. आपले आमदार सभागृहाच्या आतमध्ये लढाई करत आहे. त्यानंतर आपण रस्त्यावरची लढाई आज आपण लढत आहोत. बाबा आमचा आज इतिहास आहे. आमचा इतिहास असा आहे, जेव्हा संविधानाच्या विरोधामध्ये गेला, जेव्हा महापुरुषाच्या विरोधामध्ये गेला, त्यावेळेला आंबेडकरी जनसमूह महाराष्ट्रात नाही तर देशामधला एकत्र आला आणि त्याने आपल्याला ताकद आपली दाखवून दिली. आमचा आदर्श, आमच्याकडे आदर्श आहे. आदर्श भीमा कोरेगावचा आदर्श, बड़े आप संख्या से कम है, लेकिन हम लोग लड़ाई जीतते हैं. हा आमचा बाबा इतिहास आहे.
तो इतिहास सांगण्याचा मला पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागला. कारण आपल्याला देऊ 2024ला जेव्हा पार्लमेंटचं इलेक्शन पार्लमेंटच्या इलेक्शनच्या पूर्वी त्यांचे मेंबर ऑफ द पार्लमेंट बीजेपी सरकार ते सांगत होते हम 400 के पार आएंगे तो संविधान बदल देंगे. ह्या त्यांच्या घोषणा. भाई आम्ही आंबेडकरवादी फुलेशाहू आंबेडकरांना मानणाऱ्या आमचे बहुजन महापुरुषांना आम्ही मानणारे आहोत. आम्ही कदापि हे संविधान बदलू देणार नाही. जेव्हा इलेक्शनचा पिरियड आला इलेक्शनचा जेव्हा दिवस आला वोटिंग झाली त्याच्यानंतर रिझल्ट आले जे 400 का पार का आंकड़ा कहते थे 240 में सिमट गए. जर ईवीएम मशीन नसते 100च्या आतमध्ये लुळकले असते हे देखील आपल्याला सांग. त्या कोळी समाज आहे 59 जातीमधल्या सगळा आहे. हे जेव्हा सगळे एकत्र येतील तेव्हा इथे राजकीय परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी बाबा ईव्हीएम बंद करणं देशामधले लोकशाही वाचवून आज आम्ही दबगणारे नाही. देवेंद्र फडणवीस यांची हुकुमशाही या महाराष्ट्रामध्ये हा समाज चालून देणार नाही. हे चुनौती मी या सभेच्या माध्यमातून या मोर्चाच्या माध्यमातून देतो. बाय होश में आ जाओ. मला वाटतं माझ्या आधीच्या घोषणा दिल्या. हॅलो भाई देवेंद्र होश में आ जाओ. आज आपल्याला सांगू इच्छितो देवेंद्र आज होश मध्ये येतील तर रात्रीचं झोपू शकणार नाही. वर्गीकरणाच्या माध्यमातून पुन्हा 59 जाती 12 बलुतेदार यांचा आर्थिक सोर्स तोडून टाकणार. यांना शिक्षणापासून वंचित करणार. पुन्हा एकदा हे आपले गुलाम होते. आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाले तर गुलाम होते. हे अशा प्रकारे अचानक होत नाही. परंतु या सगळ्याला घाट घालण्याचा प्रयत्न उपवर्गीकरणाला विरोध सरकारला धडकी भरणारा तुम्ही काढलेला मोर्चा तुमचा उत्साह या माध्यमातून हे सरकार घाबरलेलं आहे. आज पावसाच्या एवढ्या मोठ्या धारा वाढत आहेत त्यामुळे आपला विजय आहे. परंतु शेवटपर्यंत लढू सरकारला आपली ताकद दाखवून देऊ एवढं मी म्हणतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम जय संविधान. बाबूराव मानेजी आहेत, बबनराव घोलप आहेत आणि सर्वच नेते मंडळी आणि त्याचबरोबर तुमच्यासारखे वाघाची औलाद असणारे भीमसैनिक आहेत. आणि त्यामुळं उपमुख्यमंत्री ज्यांना मुख्यमंत्री सांगितलं यांना भेटून घ्या. ते म्हणाले आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ते आपल्या बरोबर आहोत. ते म्हणाले तुम्ही काळजी करून सर्वांची उद्या किंवा परवाच मी भेट घडवून आणतो आणि हे तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे. आता हा जो एक प्रेशर ग्रुप आपण तयार केलेला आहे हा प्रेशर ग्रुप असाच आपला टिकवायचा आहे. सरकार आश्वासन देतं परंतु जिल्ह्यावर आंदोलन झाली पाहिजेत. ज्या पद्धतीने परभणीला झालं त्याच पद्धतीने नागपूरला झालं त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन
केल्याशिवाय राहणार नाही आणि ते उपविधान रद्द करून घेऊच या इथे राजकुमार पडवले आणि त्यांच्या बरोबर सर्व आमदार विधिमंडळात त्यांची लढाई करतील आणि आपण सर्वजण रस्त्यावरची लढाई करू आणि यासाठी आपण सर्वांनी तयारी करायला पाहिजे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या इथं तुम्ही आज ज्या पद्धतीनं या पावसामध्ये सुद्धा एवढा प्रचंड 2.5-3 लाखाचा माप इथे आला हा एक या मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा हा महामोर्चा आपण या इथे काढला आणि आज त्याची दखल संपूर्ण विधिमंडळामध्ये आणि कॅबिनेटने घेतलेली आहे आणि त्यामुळे लवकरच आपल्याला आपण ज्याच्यासाठी हा मोर्चा काढला ते उपवर्गीकरण विरोध म्हणजे रद्द करायचं आपली जी मागणी आहे ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व नव्हे तर आपण सर्वजण गप्प बसणार नाही. आमची एकजूट अभेद्य ठेवू अशा पद्धतीचा निर्धार करू. आपण सर्वजण आज घरी जा आणि शांतपणे जा आणि परत एकदा जिल्ह्यामध्ये आज जसं मुंबईमध्ये सर्व जाती 59 जाती एकत्र आल्या त्याच पद्धतीने तालुक्यावर जिल्ह्यावरती या सर्व जातींना एकत्र घ्या आणि विश्वासाने या उपवर्गीकरणा विरोधात आंदोलन चालू ठेवा जेणेकरून या इथं पुढच्या काळामध्ये आपण सर्व एक संघ एक दिलाने एक विचारानं पुढे येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये या सर्व अनुसूचित जाती बाबासाहेबांच्या पाठीमागे होत्या. आज परत एकदा त्या जाती सर्व एकत्र आलेल्या आहेत आणि हे एक ऐक्य हे एक संघ आपण टिकवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी असं मी समजतो आणि याच्यातून सर्व अनुसूचित जाती जमातीचा जो आजपर्यंत बॅकलॉग भरला जात नाही आजपर्यंत आपल्याला प्रमोशन मध्ये आरक्षण दिलं जात नाही आपला जो निधी आहे तो पळवला जातो याच्या विरुद्ध सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागेल एकत्र आंदोलन करावं लागेल आणि त्यासाठी आपली जी एकजूट आहे ती अभेद्य ठेवा या सांगतो आणि आपली घेतो आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. एवढ्या पावसामध्ये सुद्धा तुम्ही खऱ्या अर्थानं भीमसैनिक भीमसैनिकात हे दाखवलं. माझ्या माता भगिनी सुद्धा पावसात भिजत इथे अत्यंत ताकदीनं या इथं आलं. अख्ख्या महाराष्ट्रातून आंबेडकरी आणि सर्व जातीचे अनुसूचित जमातीचे लोक आले. त्या सर्वांना त्यांच्या नेत्यांना त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय भीम जय संविधान.